गोखले कन्स्ट्रक्शन्सचे विशाल गोखले पुण्यामधले एक नावाजलेली व्यक्ती आणि त्यांची ही फर्म गोखले कन्स्ट्रक्शन एक नावाजलेली फर्म आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये गोखले कन्स्ट्रक्शनचे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आणि या गेल्या 1-2 वर्षांमध्ये त्यांनी चालू केलेले कमर्शियल प्रोजेक्ट्स। विशाल गोखले हा एक क्वालिटीला जास्ती स्कोप देणारा आणि डिलिव्हरी ह्याच्यासाठी त्यांचं नाव झालेलं आहे। पुण्यामध्ये मोक्याच्या ठिकाणी जे त्यांची USP आहे, वेगवेगळ्या भागामध्ये पुण्याच्या कोथरूड तर आहेच, तो त्यांचा बालेकिल्ला आहे असं म्हणायला हरकत नाही, पण तरी पुण्याच्या बाकीच्या आउटस्कट्समध्ये सुद्धा त्यांचं काम चालू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रोजेक्ट्स चालू आहेत। आज मी GBB गोखले बिझनेस बे ह्या व्हिजिट केली। मला गोखले कन्स्ट्रक्शनचं काम नेहमीच आवडतं आहे, पण आज ही जी कमर्शियल बिल्डिंग आहे बघितली, ह्याची जी लॉबी आता तयार केलेली आहे ती बघितली। अप्रतिम काम झालेलं आहे। एका मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये जसे ऑफिसेस असतात बिल्डिंगमध्ये, त्यांना सूट होईल असे हे सगळे ऑफिसेस आहेत। पुण्यामध्ये बरेच ह्या भागात नाही पण दुसऱ्या भागात बरेच असे बिल्डिंग्स झालेत, पण त्याहीपेक्षाही सुंदर झाले। मुंबईच्या लेवलनी म्हणा किंवा इंटरनॅशनल लेवलनी, सिंगापूर, दुबईमध्ये जसे बिल्डिंग्स असतात त्या पद्धतीने केलेली आहे। क्वालिटीला कुठेही कॉम्प्रोमाइज दिसत नाही। इवन वॉशरूम्स जरी बघितले आपण तरी तेही इंटरनॅशनल स्टँडर्डचे केलेले आहेत। मोठी लॉबी आहे, कॅफेटेरिया आहे, मोठा ऑफिसचे सायझेस आहेत, त्यामुळे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिस इज ॲट अ गुड अफोर्डेबल प्राईस। म्हणजे फार आपल्याला ज्यावेळी आपण एखादी वस्तू घेतो त्यावेळी आपल्याला असं नेहमी वाटत असते की आपल्याला योग्य किमतीत ती मिळावी। तर विशाल गोखले यांचे जे काही स्कीम्स आहेत, मग ते रेसिडेन्शियल असो किंवा कमर्शियल असो, सगळेच चांगले असतात। त्याचा रेटही चांगला आहे आणि ही बिल्डिंग बघितल्यावर पुण्यामधले लोक जे व्हिजिट करतील त्यांना नक्कीच ह्याचा अनुभव येईल आणि मला खात्री आहे की ह्यापुढेही जे काय प्रोजेक्ट्स होतील ते ह्याहून मोठं शिखर गाठतील आणि ही बिल्डिंग तर लोकांनी जरूर बघावी असं मला वाटते। पुढच्या त्यांच्या सगळ्या वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा। धन्यवाद।